सध्या एक महत्त्वाची बातमी आहे। खेड शिवापूरला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। टोलनाका परिसराला पोलिसांनी बंदोबस्त दिलेला आहे। नजरापूर अत्याचार प्रकरणामध्ये नागरिक संतापलेले आहेत, त्यांच्याकडून आंदोलनं केली जात आहेत आणि त्यामुळे टोलनाका परिसराला सध्या पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। खेड शिवापूर टोल नाक्यावर आपण आंदोलन होत असल्याचं पाहतोय आणि त्यामुळे सध्या पोलीस छावणीचं स्वरूप या परिसराला आलंय। मी खरं तर आता खेड शिवापूर टोल नाक्यावर आहे आणि याच टोल नाक्याच्या काही अंतरावर म्हणजे नसरापूरमध्ये ही घटना घडली होती। त्याच ठिकाणी त्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला होता। याच घटनेचा निषेध करण्यासाठी आता पुन्हा एकदा खेड शिवापूर टोल नाक्यावर जे आहे ते आंदोलन या ठिकाणी होत आहे। अनेक संघटना या ठिकाणी दाखल होतील, मात्र पुन्हा एकदा हा रस्ता रोको होऊ नये यासाठी पोलीस जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहे। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण सलग 2 दिवस झाले की वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे आता जे आंदोलन होत आहे त्या आंदोलनादरम्यान रस्ता रोको होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सज्ज करण्यात आलेले आहेत। अगदी दंगल नियंत्रण पथक जे आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आपल्याला पाहायला मिळतात। QRT म्हणजे क्विक रिस्पॉन्स टीम जी आहे ती सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये। काल ज्या पद्धतीने 3.5 तास रस्ता रोको करण्यात आला होता त्या दरम्यान अनेकांचे हाल झाले, मात्र आता ती परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी बघितलं जर हा सातारा बँगलोर रस्ता आहे, मुंबई बँगलोर रस्ता, आणि याच रस्त्यावर टोल लागतो शिवापूरचा आणि याच परिसरामध्ये आता काही थोड्या वेळातच या ठिकाणी आंदोलन जे आहे ते सुरू होईल। मात्र या आंदोलन दरम्यान जे रस्ता रोको जो आहे तो करू नये यासाठी या ठिकाणी अनेक पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मी दृश्य दाखवतो, अनेक वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत, जेणेकरून आंदोलक जे आहेत ते कुठं भटकू नये आणि याला कुठलं हिंसक वळण लागू नये यासाठी खबरदारी म्हणून या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवलेला आहे। एका अर्थाने या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर पोलीस छावणीचं स्वरूप जे आहे ते आता या खेड शिवापूर टोल नाक्यावर आपल्याला पाहायला मिळतंय। आंदोलन जे आहे ते आता थोड्या वेळात सुरू होईल, त्याआधी पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जाते। अगदी धन्यवाद निलेश, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।